आवाज येतोय का? आवाज येत असेल तर यस टाईप करा लवकर. माने म्हणते आवाज येते. धन्यवाद माने. चला आपण 22 पाहणार आहोत. त्यापूर्वी महाराष्ट्र जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोन वस्तीच्या वतीने केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा परिषदच्या वतीने 5वी जवाहर नवोदय तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आपणासाठी घेऊन येत आहोत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच. आमच्या बॅचचे वैशिष्ट्य असे पहा, दररोज लाईव्ह लेक्चर आपल्याला पाहायला मिळतील. त्यासाठी उपलब्ध करून दिले जातील. युट्यूबवर लेक्चर परत शाळेमध्ये झालेले रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला युट्यूबवर फेसबुकवर उपलब्ध होतील. ते अनलिमिटेड स्वरूपात तुम्हाला व्ह्यू करता येतील. पब्लिकली केलेले आहेत, प्रायव्हेट ठेवले नाहीत. प्रत्येक घटकावर तुम्हाला 2, 3, 4 पेक्षा जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध केल्या जातील, जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण तुमचा अभ्यास होईल. त्या टेस्ट सोडवताना ज्या प्रकारचे प्रश्न आपल्याला येत नाहीत त्या प्रकारचे प्रश्न आपल्या पालकांना शिक्षकांना विचारा, जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण असा आपला अभ्यास होईल. त्याचबरोबर पालकांना शिक्षकांना आनंदाची गोष्ट सांगण्याची येते की जर आपल्या पाल्यांनी त्या टेस्ट सोडवल्या तर त्याचा निकाल तो विद्यार्थी तर लगेच पाहणारच आहे. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांनी किती तारखेला टेस्ट सोडवली, कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय दिलं आणि त्याला मिळाले हे पाहण्याची सुविधाही आमच्या वतीने आपणास उपलब्ध करून दिली जात आहे. त्याचबरोबर आम्ही आमच्या क्लासेसच्या वतीने पूर्ण हमी देतो की 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा परिपूर्ण असा अभ्यासक्रम या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता लक्षात आलं की रेकॉर्डेड स्वरूपात 500 व्हिडिओ रेकॉर्डेड स्वरूपातले 5,000 पर्यंत लोक जे की त्यांनी स्टुडिओ मध्ये बसून रेकॉर्ड केलेले असतात किंवा एखाद्या तज्ञ शिक्षकाकडून रेकॉर्ड केले असतात, पण त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आपलं मत मांडण्याची संधी उपलब्ध होत नाही. ती संधी आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत देतो आहोत. त्याचबरोबर काही लाईव्ह स्वरूपात पण क्लासेस घेणारे महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यांची फी 25,000 पर्यंत आहे. पण आमच्या शाळेच्या वतीने हा पूर्ण अभ्यासक्रम आपल्याला यासाठी फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे, आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन. लाईव्ह लिंक तुम्हाला उपलब्ध होतील. टेस्टच्या पीडीएफच्या सराव टेस्टच्या निकालाच्या लिंक तुम्हाला उपलब्ध होतील. त्याचबरोबर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, बेल क्लिक करायचंय आणि आपल्या मित्रांना नातेवाईकांना युट्यूब चॅनल शेअर करायचं आहे. टेलिग्राम ग्रुपवर जॉईन झाल्यानंतर तुम्हाला होणार आहे. त्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये टेलिग्राम चॅनल प्ले स्टोर वरून टेलिग्राम ऍप इन्स्टॉल करायचे आणि आपल्या मेसेज मध्ये असलेल्या टेलिग्रामच्या ग्रुप जॉईन करायचे. चला तर विद्यार्थी मित्र, जवाहर नवोदय परीक्षेमध्ये 3 विषय असतात. मानसिक क्षमता चाचणी, त्याला 40 प्रश्न 50 गुण, गणित 20 प्रश्न 25 गुण आणि भाषा विषयासाठी 20 प्रश्न 25 गुण. भाषा विषयातले 20 प्रश्न हे 4 उतारे असतात. प्रत्येक उतार्यावरती 5 प्रश्न म्हणजे एकूण 20 प्रश्न. 20 प्रश्नावरती एकूण 25 गुण. एका प्रश्नाला 1.25 गुण असतात. त्या आपण कोणत्याही प्रकाशनाचं पुस्तक घेतलं तर आपल्याला 50 ते 60 उतारे अभ्यासासाठी मिळतात. पण ते 50 ते 60 उतारे आपल्याला पैकीचे पैकी मार्क घेण्यासाठी पुरेसे नाहीत असं आमच्या निदर्शनास आलं. त्यासाठी आम्ही 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. जवाहर नवोदयच्या 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, जेणेकरून विद्यार्थी स्वयंमूल्यमापन करू शकतील, पालकही करू शकतील, शिक्षकही करू शकतील. त्यासाठी सराव तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर जवाहर नवोदयच्या उतार्यांचे 50 प्लस लाईव्ह तासिका आपल्यासाठी आपण घेऊन आलो आहोत. याचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा आणि हा चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न वळता आजच्या तासिकेतील उतारा क्रमांक 22 मी आपल्यासाठी घेऊन येत आहे. सोमनाथ सोनवणे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्याच्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उतार्यावरील आधारित सराव चाचणी क्रमांक 22 मधील प्रश्नांचे आयोजन केले आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व ऑनलाईन सराव टेस्टचा अभ्यास भाषा विषयात 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा याची आम्ही आपणास खात्री देतो.
चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्यासाठी उत्तरा क्रमांक 22 मी आपल्या स्क्रीनवर शेअर केला आहे. त्या उत्तरा आपण काळजीपूर्वक वाचा. मी तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी देतो, जेणेकरून 1 मिनिट मी शांत थांबतो, तुम्हाला तो उत्तरा वाचता येईल आणि त्या उत्तरावरचे सर्व प्रश्नाचे योग्य उत्तर देता येतील. चला, 1 मिनिटाचा अवधी संपलेला आहे. तुम्ही उत्तर वाचला असेल. आता काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून आपल्या उत्तरावरचे सर्व प्रश्नाचे उत्तर योग्य चॅट बॉक्स मध्ये टाकता येतील. उत्तरा क्रमांक 22 मी वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक फक्त ऐका आणि स्क्रीनकडे लक्ष ठेवा. आपले शरीर एखाद्या इंजिनाप्रमाणे आहे. इंजिनाला कोळशाची जरूर असते. कोळसा जळाल्यावर त्यातून त्याला चालण्यासाठी याचप्रमाणे आपल्या शरीराला अन्नाची गरज असते की जळाल्यानंतर आपल्याला शरीरात शक्ती मिळते. शरीर हे खरं तर इंजिनापेक्षाही चांगले आहे, कारण स्पर्श करणे, वास घेणे, बघणे, ऐकणे आणि चव घेणे हे त्याला करता येते. इतकेच नव्हे तर ते विचार करू शकते आणि ठरवू शकते. मेंदू ही आपल्या शरीरातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे. मेंदू बघतो, स्पर्श करतो आणि वस्तू मोजून हा जणू संगणकच, परंतु त्यापेक्षाही अधिक चांगले. त्याला जे करायचे सांगितले आहे, परंतु माणसाचा मेंदू विचार करू शकतो आणि नवीन प्रश्न सोडवतो. माणसाच्या वागण्यावर नियंत्रण ठेवतो तो मेंदूच. पहा, आपल्या शरीरात वेगवेगळे अवयव आहेत, वेगवेगळे इंद्रिय आहेत. त्याच्यापैकी मेंदू हा एक आहे. मेंदू आपल्या पूर्ण शरीरावरती नियंत्रण ठेवतो. आपल्या त्या डोक्यात कवटीच्या आतमध्ये असतो, त्याला एकदम सुरक्षित जागा लहान मोठा असतो. तर या उत्तरात आपल्या शरीराला शक्ती कशापासून मिळते? पर्याय बी अन्न, पर्याय सी संगणक आणि पर्याय डी. आपल्या शरीराला शक्ती कशापासून मिळते? एकदम सोपा प्रश्न आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपा प्रश्न आहे. असलं तरी आपल्याला त्याचे उत्तर पटापट टाईप करता येतील. चला आता टाईप तुमचे प्रश्न 1. ओम सोनवण्याचं उत्तर आलंय, वैष्णवीचं उत्तर आलंय, प्रशांतचं उत्तर आलंय, ओम उत्तर चुकलंय, परत चेक कर. मानेचं उत्तर आलंय. चला, बाकीचे जण लाईव्ह आहेत त्यांनी लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आपणास या तासिकाचा लाभ घेता येईल. चला, बाकीच्यांनी उत्तर टाका. आसावरी, महेश, आदित्य, मारुती, ओमने त्याचं उत्तर बदलवलंय बघा. पहिले डी होतं मेंदू, आता परत बी देतोय. आरती, प्रीती, सोनल, आसावरी, श्रावणी, चला उत्तर टाका. महेश सानप, आसावरी सानप बी उत्तर ते. चौरे बीच्या ऐवजी डी उत्तर दिलंय का? मेंदू. प्रश्न क्रमांकाने टाईप करा. सृष्टी गंडाळ. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही उत्तर काळजीपूर्वक वाचा असेल, ऐकलं असेल तर तुम्हाला उत्तराचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल. चौधरी बी उत्तर देते.
महेश सानप, आसावरी सानप बी उत्तर देत आहे. चला, बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. तुम्ही उत्तरा वाचला होता, काळजीपूर्वक ऐकला होता. पहा, आपल्या शरीराला शक्ती कशापासून मिळते, तर अन्नापासून. ही 3 नंबरची ओळ बघा. त्याचप्रमाणे आपल्या शरीराला अन्नाची गरज असते, ते जळाल्यानंतर आपल्याला शक्ती मिळते. 3 नंबरच्या ओळीत त्याचं उत्तर दडलेलं आहे. पहा, 3 नंबरची ओळ वाचा, तुमच्या समोरच उत्तर आहे. वरती अन्नाची गरज असते की जे जळाल्यानंतर आपल्याला शक्ती मिळते. चला विद्यार्थी मित्रांनो, अभिनंदन. असाच अभ्यास करा. चला, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या गोष्टी इंजन व शरीर या दोन्ही मध्ये सारख्या नाहीत? खालीलपैकी कोणत्या गोष्टी इंजन व शरीर या दोन्ही मध्ये दोन्ही बाबत खरी नाहीत? पर्याय ए, दोन्हीलाही शक्ती आवश्यक असते. पर्याय बी, दोन्ही हलू शकतात. पर्याय सी, दोन्ही स्पर्श करू शकतात. आणि पर्याय डी, दोन्हीलाही विश्रांतीची गरज असते. उत्तर, प्रश्न नीट वाचा, त्याच्यामुळे उत्तर चुकण्याची शक्यता आहे. प्रशांत, प्रश्न नीट वाच. शेवटी नाही शब्द आहे बा. खालीलपैकी कोणती गोष्ट इंजन व शरीर या दोन्ही बाबत खरी नाही? वैष्णवी, ओम, प्रशांत, माने. चला विद्यार्थी मित्रांनो, उत्तर आहे. चला, आपल्या शाळेतील सगळ्या मुलांनी उत्तर द्या. मारुती, उद्धव, आदित्य, सार्थक, कृष्णा, उमेर. चला, आरती, प्रीती, आसावरी, अमृता, महेश सानप आणि आसावरी सानपनी सी उत्तर दिलंय पहा. सृष्टी खंडाळ, उत्तर टाक बेटा दुसऱ्या प्रश्नाचं. चला, या दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, दोन्हीही स्पर्श करू शकतात. हे विधान खरं नाही. दोन्ही स्पर्श, इंजन स्पर्श करू शकत नाही. दोन्हीला शक्तीची गरज आहे, बरोबर आहे. दोन्ही हालचाल करू शकतात, बरोबर आहे. दोन्हीला विश्रांतीची गरज आहे. आपलं शरीरही थकतं, रात्री आपण झोपतो, विश्रांती करतो. त्याचप्रमाणे एखाद्या गाडीचं इंजन चालू असेल, प्रवास करत असेल, तर त्याला आपल्याला 24 तास चालवता येत नाही. ते गरम होऊन फुटू शकतं, त्याला सुद्धा बंद करावं लागतं. इंजनला सुद्धा विश्रांतीची गरज असते. पण दोन्हीच्या बाबतीत खरी नाही अशी एकच गोष्ट आहे, दोन्ही स्पर्श करू शकतात. इंजन स्पर्श करू शकत नाही बेटांनो. चला, दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सी. सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला, तुमच्यासाठी या उत्तरावर तिसरा प्रश्न. आपले शरीर इंजनापेक्षा चांगले आहे कारण, आपले शरीर इंजनापेक्षा चांगले आहे कारण ते संगणकाप्रमाणे आहे. त्याला शक्तीसाठी अन्नाची गरज आहे. ते अशा गोष्टी करू शकते जे इंजिन करू शकत नाही. किंवा डी, रुळाशिवाय ते चालू शकते. आपलं शरीर रुळाशिवाय चालू शकतं. काय उत्तर असेल रे प्रश्न तिसरा? उत्तर काय करा, प्रश्न 3. आणि उत्तर, वैष्णवीचं उत्तर आलंय सी, ओमचं उत्तर आलंय सी, प्रशांत सानप पहिलं उत्तर डिलीट केलंय पा. चला, बाकीच्यांनी टाका. प्रशांतचं उत्तर आलंय सी. चला विद्यार्थी मित्रांनो, उत्तर टाकेत चला, जेणेकरून तुमचा अभ्यास होईल. त्याचबरोबर सराव टेस्ट, महेश सानप, आसावरी सानप सी उत्तर देत आहेत. चला, माने सी उत्तर देते. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमचं अभिनंदन. यात कोणाचंही उत्तर चुकलं नाही.
सर्व विद्यार्थ्यांचं, सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. ते अशी गोष्ट करू शकते जे इंजिन करू शकत नाही. आपलं शरीर माने सी उत्तर. आपल्या शरीर इंजिनापेक्षा चांगली आहे कारण ती अशी गोष्ट करू शकते जे इंजिन करू शकत नाही. आपलं शरीर मेंदू विचार करू शकतो, इंजिन विचार करू शकत नाही. आपलं मेंदू नवीन गोष्टी निर्माण करू शकतं, इंजिन नवीन गोष्ट निर्माण करू शकत नाही. म्हणून याचं योग्य उत्तर आहे सी. चला, माने इमेज टाकू नका. अभ्यासासाठी वेळ झाला तर अभ्यासच करा, दुसऱ्यांनाही त्रास देऊ नका. उत्तरा क्रमांक 22 वरील चौथा प्रश्न. आपल्या शरीरावर नियंत्रण करणाऱ्या इंद्रिय म्हणजे डोळा, मेंदू, हात, पोट. एकदम सोपं उत्तर आहे पहा. प्रश्न चौथा, ओमचं उत्तर आलंय बी. महेश सानप, आसावरी सानप बी उत्तर देत आहे. माने बी उत्तर देते. माने अभ्यासासाठी आला तर अभ्यास करा, इमोजी टाकू नका जेणेकरून बाकी विद्यार्थ्यांना डिस्टर्ब होतं. अभिनंदन माने. महेश सानप, आसावरी सानप अभिनंदन, ओम अभिनंदन. चला, बाकीच्यांनी आपलं आपलं उत्तर टाका. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा जेणेकरून आपल्याला ते नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. बी उत्तर देते, अभिनंदन बेटा. चौधरी बी उत्तर देते, अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपा प्रश्न होता. आपल्या शरीरावर नियंत्रण करणारे इंद्रिय म्हणजे कोण आहे? डोळा नियंत्रण करतो का? तर नाही. हात करतात का? नाही. पोट करतं का? नाही. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मेंदू. चांगला आहे कारण तो पर्याय ए माणसाच्या शरीराचा भाग आहे. पर्याय बी माणसाच्या वागण्यावर नियंत्रण ठेवतो. पर्याय सी विजेशिवाय काम करतो आणि पर्याय डी विचार करू शकतो किंवा नवीन प्रश्न सोडवतो. आता गोंधळून जाताल पहा. उत्तरात जर आपण योग्य बोलला असेल आणि तो उत्तर आपला आकलन झाला असेल तरच आपल्या प्रश्नाचं उत्तर देता येणार आहे. पाचव्या प्रश्नाचं उत्तर टाका. इंटरनेट स्लो झालं होतं त्याच्यामुळे तुम्हाला स्क्रीन दिसत नव्हती. आता स्क्रीन दिसते. प्रश्न क्रमांक 5 पुन्हा वाचतो. मेंदू हा संगणकापेक्षा चांगला आहे कारण तो पर्याय ए माणसाच्या शरीराचा भाग आहे. पर्याय बी माणसाच्या वागण्यावर नियंत्रण ठेवतो. पर्याय डी विजेशिवाय काम करतो. पर्याय डी विजेशिवाय काम करतो आणि डी विचार करू शकतो किंवा नवीन प्रश्न सोडवतो. ओमचं उत्तर आलंय, प्रशांतचं उत्तर आलंय, मानेचं उत्तर आलंय, वैष्णवीचं उत्तर आलंय, चौधरीचं उत्तर आलंय. अभिनंदन बेटा, सर्वांचं उत्तर योग्य येत आहे. मला वाटलं होतं तुम्ही गोंधळताल असं जाणवतं. अभिनंदन. सर्व त्यांचं बी डी उत्तर देणाऱ्या बी उत्तर नाहीये. याने टाकलंय, मानेने बी उत्तर टाकलंय. माणूस नियंत्रण ठेवतो, मेंदू ठेवतो, पण मेंदू हा संगणकापेक्षा चांगला काय? संगणकाचा आणि मेंदूचा विचार करू शकतो आणि नवीन प्रश्न सोडवतो. संगणकाला विचार करता येत नाही. संगणका प्रश्न सोडवता येतात परंतु नवीन विचार करता येत नाही. सृष्टी गंगाबी उत्तर देते.
उतारा नीट समजल्याशिवाय आपण उतार्याचं योग्य उत्तर देऊ शकत नाही. आपल्या या उतार्याच्या टेस्ट तुम्हाला पाठवल्या जातील टेलिग्राम ग्रुपवर. त्या टेस्टच्या लिंकला क्लिक करून त्या टेस्ट सोडवायच्या, जेणेकरून तुमचा चांगल्यापैकी अभ्यास होईल. आसावरी सानप, महेश सानप बी उत्तर देत आहे. तुमचं उत्तर चुकीचं येते. बऱ्याचदा गोंधळ झाला. परीक्षेमध्ये 5 प्रश्नातील 2 प्रश्नाची काठिण्य पातळी जास्त असते आणि 3 प्रश्न सोप्या पद्धतीचे असतात. या 2 प्रश्नामध्ये आपले मार्क जातात. उत्तराचं चांगल्यापैकी आलं होणं गरजेचं असतं. आपल्याला मराठी व्याकरणाचा अभ्यास चांगल्यापैकी असणं गरजेचं. समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, लिंग, वचन, विभक्ती, काळ या गोष्टींचा आपला अभ्यास करायचा आहे. आपण पुढे चालू करणार आहे. महेश सानप, आसावरी सानपने उत्तर बदललंय आम्ही सांगितल्यानंतर. आता चला तसं करायचं नाही. आधीच आपला विचारपूर्वक उत्तर टाकायचं. 1 मिनिट, 6 मिनिट, अर्धा मिनिट वेळ लागला तरी चालेल. टाकता प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक टाकत चला. आपल्याकडे आलेली लिंक पुढच्या शैक्षणिक ग्रुपवर गरजू विद्यार्थ्यांना फॉरवर्ड करा, जेणेकरून याचा सर्वजण घेतील. त्याचबरोबर आपल्याला सराव टेस्टच्या लिंक मिळवण्यासाठी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाल्यानंतर आपल्याला व यानंतर आपल्याला सर्व लिंक एकाच ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. व्हॉट्सअपला तुम्ही ज्या दिवशी जॉईन झाले तिथून पुढच्याच लिंक तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला त्या चार्टबोर्डमध्ये उत्तर टाकता येतील आणि असाच सर्व अभ्यासक्रमाचा आपल्याला इथे सराव करता येईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेत आपण पुढचा उतारा क्रमांक 23 पाहणार आहोत. आवाज येत असेल तर यस टाईप करा, जेणेकरून आपण पुढचा उतारा घेऊ. आवाज येतोय का? चला, चौधरी यस म्हणतायत. चला, धन्यवाद चौधरी, धन्यवाद चौधरी. चला, काही जण उशिरा जॉईन झाले, काही जणांची चार्जिंग संपली, काही जणांचे नेट संपलं असेल. तुम्हाला हा रेकॉर्डेड स्वरूपात व्हिडिओ आमच्याकडून उपलब्ध केला जाईल. त्यासाठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपण हे सगळं डाटा फेसबुकवरती पण टाकणार आहोत. शक्यतो फेसबुक मुलांना लॉग इन करून देऊ नका. मुलं भरकटतात, इकडं तिकडं नको त्या गोष्टी पाहतात. यूट्यूब सबस्क्राईब ठेवा. यूट्यूबवरती चांगल्याच गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील, अभ्यासक्रम पाहायला मिळेल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणवस्ती, केंद्रवाली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड, आमच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जवाहर नवोदय परीक्षेच्या तयारी करणाऱ्या 5वी शिष्यवृत्ती, 5वी सैनिकी स्कूलसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आमच्याकडून आनंदाची गोष्ट, शहरी व ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण असा अभ्यासक्रम एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्या अभ्यासक्रमाचा लाभ घेण्यासाठी आपणास फक्त यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं आहे, जेणेकरून लाईव्ह लिंक तुम्हाला वेळोवेळी उपलब्ध होतील. त्याचबरोबर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे, त्याच्यावरती तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आपल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप सारखं टेलिग्राम चॅनल इन्स्टॉल करा आणि त्याच्यामधून आपण आपल्या सर्व लिंक उपलब्ध होतील. त्या लिंक सोडवत चला. आपल्याकडे 700+ लिंक येणार आहेत. एकाच दिवशी तुमच्या सर्व लिंक सोडून होणार नाही, सराव परिपूर्ण होणार नाही. त्यासाठी वेळोवेळी दिलेल्या लिंक, शेअर केलेल्या लिंक